मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये रझाकारांशी दोन हात करताना अनेकांनी घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण स्वातंत्र्य सैनिकांच्या नावावर काही लोकांनी बोगसगिरी केली आणि एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 79 बोगस स्वातंत्र्य सैनिक आढळलेत. जन्म 1948, हुद्दा स्वातंत्र्य सैनिक. जन्म 1938, हुद्दा स्वातंत्र्य सैनिक. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या वेळी ज्यांचा जन्मही झाला नव्हता किंवा जे फक्त 10-11 वर्षांचे होते, त्यांनी किती मोठा लढा दिलाय तुम्हीच बघा. म्हणजे जन्माला येण्याच्या आधी ते रझाकारांशीही लढले आणि 10-11 वर्षांचे असताना रस्त्यावरही उतरले. हे सगळं जितकं गमतीदार आहे त्यापेक्षा गंभीर प्रकरण तर पुढे आहे. कारण अशा बहादरांना आपल्या प्रशासनाने चक्क स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा दिलाय. यात 1-2 नाही तर तब्बल 85 स्वातंत्र्य सैनिकांचा समावेश आहे. यात सर्वाधिक बोगस स्वातंत्र्य सैनिक आहेत बीडचे. संख्या आहे 79. अहमदनगरचे 4 तर उस्मानाबादचे 2. आमच्या तालुक्यातून जे काही वॉरंट्स बोगस गेलेले होते त्याच्या अनुषंगानं हे उघडकीस आलेलं आहे. आणि अशा प्रकारे आमच्या तालुक्यातून जे 2 स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या मार्फत म्हणजे त्यांना जे पेमेंट दिलेलं आहे किंवा त्यांचं जे पेन्शन गेलेलं आहे ते वसुलीचे आदेश आम्हाला प्राप्त झाले. त्या अनुषंगानं वसुलीची प्रक्रिया चालू आहे. आता यापैकी 2 बोगस स्वातंत्र्य सैनिकांकडून प्रत्येकी 10 लाख दंड वसूल केला जाणार आहे. बनावट स्वातंत्र्य सैनिकांच्या फाईलचा प्रवास बीड पासून मंत्रालयापर्यंत झाला. मंत्रालयामध्ये बसलेल्या अनेक सक्षम अधिकाऱ्यांनी या संदर्भातली अनेक शेरेबाजी खाली जिल्हा प्रशासनाला कळवली. विशेष म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये बीड जिल्ह्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बनावटगिरी संदर्भात स्थानिक सक्षम अधिकाऱ्यांनी अनेक अहवाल हे मंत्रालयाला पाठवले. मात्र त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बनावट असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना कायम करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या. त्यानंतर मात्र अवघ्या काही महिन्यात हा निर्णय परत घेण्यात आला आणि आत्ता 79 बनावट स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन थांबवण्यात आली आहे. शासन जबाबदार आहे. शासन कसं जबाबदारीचे उदाहरण सांगतो. या स्वातंत्र्य सैनिकाच्या संदर्भामध्ये शासनाची उच्चाधिकार समितीपासून ते जिल्हा पातळीवर समित्यांनी स्थापन केलं. ह्या समित्या बोगस आहेत. याच समित्यांनी काळा बाजार केलेला आहे. अहो मला वाटतं किंवा का फायदा, मी पैसे दिले, मी स्वातंत्र्य सैनिक झालो. पण यांनी असे उद्योग का केले की तुम्ही म्हणले की आता की ज्या क्षेत्रामध्ये पवित्र क्षेत्र, या पवित्र क्षेत्रामध्ये हे अपवित्र माणसं याच्यामध्ये आले म्हणून हे सगळे प्रश्न उद्भवले. बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतापामुळे प्रामाणिक स्वातंत्र्य सैनिकांना मात्र वाईट वाटतंय. आम्ही बोलत आलोच, अधिकाऱ्याला त्यावेळेस बोललो. पण काय लोक तुमच्या काय बापात चाललं आम्हाला म्हणित, म्हणजे मिळते ना म्हणले पंगत बसली जेवायला. मग 2 लेख आले. आज 2 चांगला आला पाहिजे, खरंच पाहिजे ना, खोटं नाही आलं पाहिजे. बरोबर आहे. हा तर आम्ही त्यांना सांगितलं त्याचं सरकारचं काम होतं सगळे. स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारी पेन्शन आणि सरकारी लाभ लाटण्याचे प्रयत्न याआधी सुद्धा झालेत. मतांसाठी नेत्यांकडूनही कधी अशा शिफारसी होतात. मात्र नीट तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे जितके दोषी सरकारी अनुदान लाटणारे आहेत तितकेच सरकारी बाबूही. गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, बीड.